नमस्कार, आपण पाहताय न्यूज मराठी। वाढदिवसासाठी उपस्थित मंचावरचे आपल्या सगळ्यांचे नेते, माजी आमदार ठाकूर साहेब, भाऊसाहेब खरसडे साहेब, लटके सर, धनुआबा, दत्ता भाऊ, निलेश, आमचे गीते सर, अरविंद बाप्पा, माजी सभापती कारखाना धनंजय पाटील, आमचे केदार पाटील, राजाभाऊ, सगळ्याचीच नाव माहिती होती कारण एक कार्यकर्ता आहे। त्यामुळं समोर जमलेल्या माझ्या वडीलधाऱ्यांना आणि माझ्या युवा कार्यकर्त्याला या धनंजय सावंत युवा कार्यकर्त्याचा सप्रेम नमस्कार। आपण सगळेजण या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन माझा 43वा वाढदिवस साजरा करायला आलेत साहेब सगळे। म्हणजे खऱ्या अर्थानं म्हातारा व्हायची सुरुवात मला वाटतं चालू झाली। 40 नंतर मध्येच ना म्हातारा होतंय, अजून नाही ना। चला, म्हणजे ठाकूर साहेबांनी तर परमिशन दिली, उद्योग काय करणार नाही दुसरा, पण परवानगी दिली। भैयासाहेब, तुमच्या भाषणानं आमच्या सगळ्या युवकांचं इथल्या एक धडकन वाढवली आणि आमची सगळी जेवढी मला सल्ला देणारे, मला सगळे समजून घेणारे किंवा मला राजकारण शिकवणारे हे मात्र विचारात पडले, आयला हे बोलून गेला तर हे काय करतंय। त्यामुळे काळजी करू नका। तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय, तुमच्या सल्ल्याशिवाय ना मी ना माझ्या बरोबरचा माझा हा युवा कार्यकर्ता कुठलंही कृत्य करणार नाही। कारण एकानं सोडलं तर एवढे वळा झालेत, मग विचार करा। मग एकासाठी जमते ना, ते अडचण नाही। त्याच्यामुळं या ठिकाणी माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून माझा मित्र, खऱ्या अर्थानं साहेब मी त्याला श्रीकृष्ण म्हणतो कारण मी सुद्धा सचिन तोडकरी साहेब, त्याने माझ्या मुलानं ठरवलं की एक हे काढायचं, फाउंडेशन काढायचं आणि सोमदादा सावंत युवा संवाद फाउंडेशनचं आज या ठिकाणी ऑफिशियली त्यांनी उद्घाटन केलं। आणि त्याचा लोभही मला दाखवला नाही का तर मी नाही म्हणाल। मला वाटतं माझे मोठे बंधू किरणदादा सावंत या ठिकाणी आलेत, संजयराव या ठिकाणी आहेत, आमच्या वहिनी, आम्ही सगळे आज बसलो। त्यांनी सांगितलं आम्ही असंच करणार, नाही म्हणायचं नाही कारण आम्ही ते सगळं सेट केलं। ते झालं म्हणलं ठीक आहे बाबा तुझं करू। त्याच्यानंतर दुसरा हळूच धक्का दिला का पोरींचं एक फाउंडेशन काढलं लगेच ह्याने, सखी साक्षी, म्हणजे अख्खं घरभर ह्याने राजकारणाला आणलंय। बघा काय राजकारण समाजकारण दोन्ही झालं पाहिजे साहेब, कारण राजकारण समाजकारणाची जोड असल्याशिवाय हे चालत नाही गाडा। त्याच्यामुळं आपल्याला ज्या पक्षातनं साहेब आम्ही तुमच्या बरोबर आलो तिथं असंच शिकवलंय, 80% समाजकारण 20% राजकारण। त्याच्यामुळं या समाजकारणाचा वसा आणि वारसा घेऊनच मी माझी दोन्ही मुलं त्याच ताकदीनं तुमच्या सेवेत कायम तत्पर असू, एवढंच आजच्या प्रसंगी आपल्याला सांगतो। या ठिकाणी आपण सगळेजण आलात कारण हे वाढदिवसाचा आनंदाचा दिवस आजचा माझ्या कुटुंबासाठी आहे। मी कुणावर सगळे बोललेत, मला बोलायला काय अडचण नाही कारण गोर राख्याचं पोरग आहे, तेवढं तर मी बरं आहे, बरोबर आहे। मगाशी कोणीतरी सांगितलं कुठे गेलं वस्तात, ते बारे बघा, कोणी काटे आणली, आता मग काय चापताना हाणता का। त्याच्यामुळं आपण सगळेजण या ठिकाणी आलात, जे आशीर्वाद तुम्ही मला दिलेत त्याच्याबद्दल मी आपला मंचावरील सर्व मान्यवरांचा मनापासून ऋणी आहे, आभारी आहे। असंच माया प्रेम आपण माझ्यावरती, माझ्या कुटुंबावरती ठेवावं एवढंच मी आपल्या
सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन परत एकदा आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. परांड्यात तुम्हाला चविष्ट जेवण हवंय का? चला तर मग या हॉटेल किनारामध्ये. येथे मिळेल स्वादिष्ट मटण ढवारा फक्त 250 रुपये, गावरान चिकन ढवारा 200 रुपये, किनारा मच्छी 200 रुपये, व्हेज थाळी 200 रुपये अनलिमिटेड. वाढदिवस, मीटिंग किंवा कार्यक्रमासाठी AC मीटिंग हॉलची खास सोय. जेवणाची ऑर्डर असल्यास हॉल भाडे नाही. मंथली मेस स्वीकारली जाईल. पिंपरखेड रोड, परांडा. प्रोपरायटर आप्पा वारे. ऑर्डरसाठी संपर्क 8975210134. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.